पाठदुखी, गुडघे सुजणे, कंबर पाठ, मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे, त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई, दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी असताना कसलीही कल्पना न देता परस्पर आटपाडी तालुक्यातील 3 वीज उपकेंद्राचे उद्घाटन केल्याप्रकरणी आमदार सुहास बाबर यांनी महावितरणच्या होल्डिंग कंपनीच्या संचालिका नीताताई केळकर यांच्यासह महावितरणच्या 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात आज विधिमंडळाच्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव सादर केलाय. ही बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेत. आमदार बाबर यांनी महावितरणच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्रामुळे एकच खळबळ उडाले. आमदार सुहास बाबर यांनी दिलेल्या विशेष अधिकार भंगाच्या तक्रारीत म्हटलं आहे की दिनांक 14 मार्च 2026 रोजी माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील आटपाडी तालुक्यात महावितरणच्या हिवतड, शेटफळे व दिगंची या 3 उपकेंद्रांचा लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर तिन्ही प्रकल्प हे पूर्णतः माझ्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतात. या संदर्भात शासन निर्णयानुसार स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाचे निमंत्रण, अध्यक्षपद व नियोजन माझ्याशी सल्लामसलत करून होणे अपेक्षित होते. मात्र वरील संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक मला कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच कार्यक्रमासाठी निमंत्रित न करता परस्पर दुसऱ्या मतदारसंघाच्या आमदारांना पाचारण करून त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. ही बाब अत्यंत गंभीर असून लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणणारी आहे. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र विधानसभा नियमावलीतील नियम 273 अन्वये महावितरण होल्डिंग कंपनीच्या संचालिका श्रीमती नीताताई केळकर, विटा विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक इदाते, आटपाडी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश डावरे, महावितरण शाखा कार्यालय करगणीचे सहाय्यक अभियंता द्वारकेश बाबर व दिगंचीचे सहाय्यक अभियंता महबूब हुबाले यांच्या विरोधात विशेष अधिकार भंगाची कारवाई करावी असं पत्रात नमूद केलंय. अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव सादर करताना आमदार सुहास बाबर म्हणाले, या सार्वभौम सभागृहाचे मी गंभीर विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो. महाराष्ट्र विधानसभा नियम 273 नुसार या सभागृहातील सदस्यांचे अधिकार, सन्मान आणि प्रतिष्ठान यांचे रक्षण करण्याची जबाबदारी या सभागृहावरती असते. मात्र माझ्या मतदारसंघात घडलेल्या एका घटनेमुळे माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या अधिकाराचा स्पष्टपणे भंग झालाय. माझ्या मतदारसंघामध्ये काही सबस्टेशन मंजुरी झाली होती, त्यासाठी पाठपुरावा आम्ही केला होता. ती मंजूर होताना झालेल्या अडीअडचणी देखील आम्ही सोडवल्या. पण दिनांक 14 मार्च 2026 रोजी ऊर्जा विभाग अंतर्गत महावितरण कंपनीकडून आटपाडी तालुक्यातील या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मला जाणीवपूर्वक त्या भागाचा आमदार असताना त्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले. त्या उद्घाटनाला मला बोलावलं नाही म्हणून फार मी इगोस्टिक माणूस नाही. मी या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आहे, पण मला याची कसलीही कल्पना दिली गेली नाही. मी त्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार असताना जर दुसऱ्या मतदारसंघातील आमदारांना बोलावून हा कार्यक्रम करण्यात आला, हा प्रघात पडेल व ही बाब लोकप्रतिनिधीच्या हक्कावर गदा आणणारी आहे, अशा शब्दात आमदार सुहास बाबर यांनी सभागृहाचं लक्ष वेधलंय. ज्या मतदारसंघातील स्थानिक आमदार असेल त्या स्थानिक आमदारांना सन्मानपूर्वक आमंत्रण देऊन त्या कार्यक्रमासाठी बोलावणं हे क्रमप्राप्त आहे. या संदर्भात आपला प्रोटोकॉल आणि त्याची आचारसंहिता अधिकाऱ्यांना कळवलेली होती. तसं असतानाही जर का त्याचा भंग करून लोकप्रतिनिधींना कुठच्याही कार्यक्रमासाठी त्यांच्या मतदारसंघात आमंत्रित केलं गेलं नसेल तर ही बाब खेदजनक आहे. या घटनेसाठी उदाहरणात्मक या संदर्भात कारवाई करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि म्हणून आमदार बाबर यांनी मांडलेल्या हक्कभंग संदर्भातील माहिती ताबडतोब येईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. बाबासाहेब हक्कभंग आहे तो मांडा. चला अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून या सार्वभौम सभागृहाचं लक्ष गंभीर विषयाकडे वेधू इच्छितो. महाराष्ट्र विधानसभा नियम 273 नुसार या सभागृहातील सदस्यांचे अधिकार, सन्मान आणि प्रतिष्ठा याचं रक्षण करण्याची जबाबदारी अध्यक्ष महोदय या सभागृहावरती असते. मात्र माझ्या मतदारसंघात घडलेल्या एका घटनेमुळे माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या अधिकारांचा स्पष्टपणे भंग झालेला आहे. अध्यक्ष महोदय, 2022 मध्ये आणि 24 मध्ये माझ्या मतदारसंघामध्ये काही सबस्टेशन मंजूर झाली होती. ते सबस्टेशन मंजूर झाली, त्यासाठी पाठपुरावा आम्ही केला होता. त्याच्यात आलेल्या अडचणी सगळ्या आम्ही सोडवल्या होत्या.
पण दिनांक 14 मार्च 2026 रोजी ऊर्जा विभागांतर्गत महावितरण कंपनीकडून आटपाडी तालुक्यातील हिवतड, शेटपळे व दिगंज येथील 3 उपकेंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. हा शासकीय कार्यक्रम असताना सुद्धा मला जाणीवपूर्वक त्या भागाचा आमदार असून सुद्धा त्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये अध्यक्ष महोदय एमएससीबीच्या होल्डिंग कंपनीच्या संचालिका, या विटा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री विनायक दाते, आटपाडी विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री राजेश डावरे, सहाय्यक अभियंता श्री द्वारकेश बाबर, श्री महबूब हुबाले यांनी सहभाग घेतला होता. अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की त्या उद्घाटनाला मला बोलवलं नाही म्हणून फार मी इगोइस्टिक माणूस नाहीये. मी त्या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आहे, पण मला याची कसलीही पूर्वकल्पना काही न देता मी त्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार असताना ज्यांचा त्या विधानसभा मतदारसंघाशी काही संबंध सन्मान्य नाही सदस्य अशा लोकप्रतिनिधींना बोलवून त्या ठिकाणी सुहास उद्घाटन केलं. तर बाबर माझी यांनी तुम्हाला विनंती आहे जो की हक्कभंगा संदर्भातला प्रस्ताव मांडलेला आहे तो तीच अडचण आणि तीच खंत अनेक सदस्यांनी अनेक वेळा ही व्यक्त केलेली आहे. ज्या मतदारसंघातील स्थानिक आमदार असेल त्या स्थानिक आमदारांना सन्मानपूर्वक आमंत्रण देऊन त्या कार्यक्रमासाठी बोलवणं हे क्रमप्राप्त आहे. या संदर्भात आपला प्रोटोकॉल पण आपण या संदर्भात आचारसंहिता अधिकाऱ्यांना कळवलेली होती. तसं असतानाही जर का त्याचं उल्लंघन करून त्यांना कुठच्याही कार्यक्रमासाठी त्यांच्या मतदारसंघात आमंत्रित केलं गेलं नसेल तर ही बाब खेदजनकच नव्हे तर उदाहरणात्मक या संदर्भात कारवाई करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही मांडलेल्या हक्कभंग संदर्भातली माहिती ताबडतोब मागवण्यात येईल आणि त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल. आवश्यक आहे असं मला वाटतं आणि म्हणून